नमस्ते. आज आपण अतिशय सुंदर असा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. ते म्हणजे मँगो डेझर्ट. दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही उत्कृष्ट लागतं. त्याचबरोबर आपण बनवणार आहोत अप्पे. तर हे अप्पे कशापासून बनवलेत ते मी तुम्हाला दाखवते. अतिशय सुंदर रेसिपी आहे, खूप पटकन होते. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 2/3 कप मैदा घेतलेला आहे, म्हणजेच 1 वाटी मैदा. मेजरमेंटनी घेतला तर 75 ग्रॅम. त्याच्यामध्ये आपला 1 चमचा बेकिंग पावडर घातलेला आहे. आता हे वाटीच्या अंदाजाने घेतलं तर सपाट वाटी मैदा आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकली. हे व्यवस्थित आपण चाळून घेणार आहोत. हे चाळून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये 1 अंड फोडून घ्यायचं आणि आपण ऑमलेटला जसं फेटतो तसंच अगदी याला फेटायचं आहे. 1-2-3 मिनटं हे व्यवस्थित फेटून झालं की याच्यामध्ये आपण अर्धा कप बारीक केलेली साखर घेणार आहोत. तर त्यातली निम्मी साखर आत्ता टाकणार आहोत, राहिलेली निम्मी नंतर टाकणार आहोत. तर ह्या 1 अंड्यामध्ये ही अर्धी साखर अगदी व्यवस्थित आपण विरघळून घ्यायची. 1-2-3 मिनटं झाल्यानंतर याच्यामध्ये आपण दुसरं 1 अंडं मिक्स करणार आहोत. म्हणजे ह्या रेसिपीमध्ये टोटल आपल्याला 2 अंडी लागणार आहेत. आता हे सेकंड अंडं आपण याच्यामध्ये घातलं की याला परत एकदा आपण फेटून घेणार आहोत. तर हे हाताच्या साहाय्याने फेटणार आहोत. याला फेटायलाही फार वेळ लागत नाही. एकसारखं फक्त एकाच डायरेक्शनमध्ये फेटत राहा. आता राहिलेली जी आपली साखर होती ती याच्यामध्ये मिक्स करायची. तर साखर सुद्धा 75 ग्रॅम होती. वाटीने म्हणाल तर पाऊण कप साखर होती बारीक केलेली. आता हे सुद्धा आपण एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं. तर हे मी चमच्यानेच फेटलेलं आहे. ते आपण काही जास्त भांडी वापरत नाही आहे. आता याच्यामध्ये 1/4 कप हे तूप घातलेलं आहे. तुम्ही बटर पण वापरू शकता, पण मी ते तूप घातलेलं आहे. तूप तुम्ही कप नसेल छोटा तर तुम्ही 4 चमचे तूप याच्यामध्ये घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यामध्ये इसेन्स घालायचं. तर 1/4 टीस्पून इसेन्स घाला. अगदी थोडेसे थेंब घातलात तरी चालेल. आता मगाशी जो चाळून ठेवलेला आपण मैदा आणि बेकिंग पावडर आहे ते थोडी थोडी करत या मिश्रणामध्ये मिक्स करायची. तर सुरुवातीला मी त्यातलं थोडं अर्धं पीठ याच्यामध्ये मिक्स करत आहे. एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला कुठेही गुठळी होता कामा नये. आता राहिलेलं अर्धं पीठ होतं तेही या मिश्रणामध्ये मी मिक्स केलेलं आहे. तर हे व्यवस्थित एकसारखं आपण फिरवून घेणार आहोत. तर आता हे मिळून आल्यानंतर थोडंसं तुम्हाला घट्ट जाणवेल. हे पहा, साईडचंही सगळं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी अशी दिसेल. आता 1/4 कप याच्यामध्ये आपण नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालणार आहोत. म्हणजे 4 ते 5 चमचे दूध इथे घालायचं आहे. आता दूध घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि मग याची कन्सिस्टन्सी ही तुम्हाला एवढी पातळ दिसेल. आता हे मिश्रण 1-2 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे. तर याला आपल्याला कुठेही मिक्सरचा वापर करायला लागलेला नाही पिठासाठी. आता आप्याचं पात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये तूप सोडायचं आणि जे आपण आता बनवलेलं बॅटर होतं ते थोडं थोडं करत आप्पे भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. तर भरताना पूर्ण भरायचं नाही, हाफ किंवा 2/3 भरू शकता. आधी कडेनी भरून घ्या आणि मग सेंटरला भरा, कारण गॅसवर बऱ्याचदा सेंटरला जास्त जाळ लागतो, त्यामुळे तो आप्पा करपला जातो. तर तसं होऊ नये म्हणून सेंटरला लास्टला भरा. आता 1-2 मिनटानंतर चेक केलं तर ते तुम्हाला असं दिसेल की वर असे छान त्याला होल पडलेले आहेत. तर पुन्हा याला वाफ द्यायची आणि 1-2 मिनटानंतर पुन्हा हे अगदी व्यवस्थित आपले तयार होतात. अगदी सहज पलटी होतात, फक्त नाजूक असतात, त्यामुळे हलक्या हाताने याला पलटी करून घेणार आहोत आपण. आता तुम्हाला एवढा डार्क कलर नको असेल तर तुम्ही थोडंसं आधीसुद्धा याला पलटी करू शकता. पलटी केल्यानंतर अगदी 1 मिनिटाच्या आत हे तयार होतात, लगेच काढायला येतात. तर मंद गॅसवरच आपल्याला हे आप्पे बनवून घ्यायचे आहेत, कारण याच्यामध्ये साखर आहे, दूध आहे, तर ते चिटकायला नको म्हणून गॅसची फ्लेम आहे ती एकदम स्लो ठेवायची. आता कलर पहा, खूप सुंदर कलर येतो आणि टेस्टही खूप सुंदर लागते. जसं मी मगाशी म्हणाले की तुम्हाला अगदी हलका कलर पाहिजे असेल, डार्क ब्राऊन कलर नको असेल, तर हे असं तुम्ही थोडीशी वाफ देऊन लगेच पलटी करू शकता. ह्या केसमध्ये मिश्रण थोडंसं ओलसर राहील, पण तुम्ही आप्पे दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर ते अगदी व्यवस्थित तयार होतात. तर ही अशी आपली सेकंड बॅच पण तयार करून घेतलेली आहे. पण जेव्हा हे तुम्ही आप्पे काढाल तेव्हा मात्र प्लेन ताटामध्ये काढू नका, तर एखादा त्याच्यावर नॅपकिन ठेवा आणि त्या नॅपकिनवर काढा, म्हणजे जेणेकरून याला पाणी सुटलं तर ते ओलसर व्हायला नको. तर हे पहा, छान त्याला जाळी सुटते
आणि खूप हलके फुलके आपले असे हे केकचे आप्पे तयार होतात. तुम्ही हे असेही खाऊ शकता, प्रवासाला नेऊ शकता. आता हा आपला एक गोडाचा पदार्थ तयार झाला, तो म्हणजे केकचे आप्पे. तर आता आपण यालाच ट्विस्ट देणार आहोत. तर त्याच्यासाठीची आपण तयारी करूया. तर त्यासाठी एक हापूस आंबा त्याचा गर काढून असा मी मिक्सरला फेटून घेतलेला आहे. तर हा एका आंब्याचा गर आहे, तो एका भांड्यामध्ये काढून घेतलाय. आता याच्यामध्ये आपण थोडंसं गोडीसाठी कंडेन्स मिल्क घालणार आहोत. तर तुम्हाला किती गोड आवडतं त्या प्रमाणामध्ये कंडेन्स मिल्क मिक्स करा. इथे मी 1/4 कप घातलेला आहे. तर ते थोडं थोडं घालून मी हलवून घेतलेलं आहे. तर गोडी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. तर ही एक प्रकारची आपला क्रीमी बेस तयार झालेला आहे. त्यातलं आपण हे थोडंसं बॅटर आहे ते बाजूला काढून घेणार आहोत. आता राहिलेलं जे मिश्रण आहे ते अगदी थोडं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर घालणार आहोत. आता मिल्क पावडरमुळे काय होईल की ते खालचा जो बेस होता त्याला एक घट्टपणा यायला चालू होईल आणि हे असं आपण हलवून याला क्रीमी स्ट्रक्चर देणार आहोत, जेणेकरून हे पहा थोडंसं ते दाटसर होईल. आता जे आपले आप्पे तयार होते त्या आप्प्याला मधून असा कट द्यायचा आणि ते उकलून घ्यायचे. म्हणजे एकाचे 2 करायचे, पण पूर्ण आपल्याला 2 गोल सेपरेट करायचे नाही. तर त्याला थोडंसं अटॅचमेंट ठेवायची, जसं आपण वडापावमध्ये पाव कट करतो त्या पद्धतीने. आणि ही जी आपण क्रीम बनवलेली आहे ती याच्यामध्ये फिल करायची. फिल केल्यानंतर अगदी हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं आणि साईडला जे आहे क्रीम राहिलेली ती व्यवस्थित बाजूला करून घ्यायची. तर हाही तुम्ही सेकंड प्रकार डेझर्टचा मुलांसाठी बनवू शकता. हे असंच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता असेच सगळे आपण बॉल भरून घेणार आहोत. तर हे पहा अगदी पटपट भरले जातात आणि चवीलाही उत्कृष्ट लागतात. तर तुम्ही एक तर नुसते आप्पे बनवूनही खाऊ शकता आणि आता मँगोचा सीझन आहे तर ही अशी क्रीम बनवून त्याच्यामध्ये क्रीम फिल करून सुद्धा याला थंड करून हे आहे असं सिंगल पीस सुद्धा खाऊ शकता. तर आता हे आपले पूर्ण भरून झालेले आहेत. हे पहा दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत. तर याला आपण 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. फ्रीजमधून काढल्यानंतर ती क्रीम आहे ती थोडीशी आपली घट्ट होऊन जाईल. आता डेकोरेशनला काय करायचं, तर मगाशी आपण जो मँगो पल्प बाजूला काढून ठेवलेला होता, कंडेन्स मिल्क आणि आंब्याचा गर एकत्र केलेला, तो तळाला घालायचा. आता एकसारखा पसरल्यानंतर आपले हे थंड झालेले जे आप्पे होते ते याच्यावर आपण ठेवणार आहोत. तर आता क्रीम पण आतली घट्ट झालेली आहे. तर ते आप्पे एक एक करून याच्यावर असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता याच्यावर डेकोरेशनसाठी आपण शुगर बॉल्स वापरणार आहोत. तर आधी कडेने शुगर बॉल्स सोडायचे आणि सेंटरला थोडीशी क्रीम लावायची, जेणेकरून वर पण आपले शुगर बॉल्स चिकटले जातील आणि असं अतिशय सुंदर टेस्टी असं आपलं डेझर्ट तयार होतं. तर ते तुम्ही कुठल्याही पद्धतीने खाऊ शकता. तर ह्या सीझनमध्ये नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत एन्जॉय.